रामराम मंडळी. वंदनीय मावशी केळकरांनी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणावरील प्रवचनं यातला आपण 9व्या प्रवचनाचा पुढचा भाग बघतोय. अंगद शिष्टाई करता रावणाकडे आला. रावणाच्या दरबारात त्यांनी अतिशय उत्तम भाषण करून रामाचा पक्ष कसा बरोबर आहे, त्याच्याशी सलोखा करणं कसं रावणाच्या हिताचं आहे हे सभेला पटवून दिलं. पण पराक्रमी पुरुष मानी असतात, या नियमाला रावणही अपवाद नव्हता. अंगदाच्या भाषणाने तो जराही प्रभावित झाला नाही. त्याने ठामपणे सांगितलं, अंगदा, रावणाच्या जीवनात फक्त 2च गोष्टी संभवतात. एक, सीतेसह लंकेच्या राज्याचा उपभोग किंवा मृत्यू. तिसरी स्थिती माझ्या जीवनात मी पत्करणं शक्य नाही. अंगदाने सामोपचार सुचवण्यापूर्वी रावणाचे बंधू कुंभकर्ण आणि बिभीषण यांनी रावणाला असाच सल्ला दिला होता आणि त्यावेळी रावणाने असंच निर्वाणीचं उत्तर दिलं होतं. वास्तविक अंगद शिष्टाईचा भाग इथेच संपला आणि शेवटी राम-रावण युद्ध झालं ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. पण इतर रामायणातून अंगद आणि रावण यांच्यातलं जे संभाषण दिलेलं आहे तेही विचारात घेण्यासारखं असल्यामुळे ते इथे सांगणं अप्रस्तुत होणार नाही. अंगद सभेमध्ये उपस्थित झाल्यानंतर रावण त्याला विचारतो, तू कोण आहेस? कोणत्या नात्याने शिष्टाई करण्यासाठी इथे आलायस? अंगद म्हणतो, मी रामदूत अंगद आहे. पण तुझ्याप्रमाणेच माझाही प्रश्न आहे तुला, तू कोण? ज्या रावणाचा त्रिभुवनामध्ये दरारा आहे, ज्याच्या पुढे अखिल विश्व भीतीने चळचळा कापता आहे, तो मी लंकाधीश रावण अंगदा, हे तुला माहीत नाही का? वरील प्रमाणे रावणाचं भाषण ऐकून अंगद मिश्किलपणाने हसून म्हणाला, मला फक्त 3 रावण माहिती आहेत. हा 4था रावण कोण हे मात्र मला माहीत नाही. या उत्तराने रावण दचकलाच. हे आणखी 3 रावण कोण हे तर आपल्याला माहीत नाही आणि याला कसं काय माहिती? याचं रावणाला आश्चर्य वाटलं आणि त्याने अंगदाला विचारलं, हे कोणते 3 रावण आहेत सांग पाहू? ज्याचा बळीराजाने पराभव केला तो पहिला रावण, अंगदाने सांगितलं. दुसऱ्याच्या तोंडून आपल्या पराभवाच्या आठवणी ऐकून मनुष्य खजील होतो. रावणाचं धैर्य ढासळावं म्हणून अंगदाने हा प्रयोग केला होता. तो पुढे म्हणतोय, सहस्त्रार्जुनाने ज्याला पराभूत केलं तो दुसरा, आणि तिसरा रावण म्हणजे वानरराज वालीने पराभूत करून पळता भुई थोडी केली होती तो. हे 3 रावण मला माहीत आहेत. ज्या वानरराजाने रावणाचा पराभव केला त्या वालीचा मी मुलगा आहे. माझ्या पित्याने खेळण्यासारखा तुला माझ्या पाळण्यावरती बांधून आणला होता, याची तुला आठवण नाही का? आता रावण फारच खजील झाला. तो अंगदाला म्हणायला लागला, अरे वाली तर माझा भाऊ होता. आपण दोघे शेजारी आहोत म्हणून आपण मित्रही आहोत. तू कशाला उगीच या युद्धाच्या धुमश्चक्रीत पडतो आहेस? पण अंगद काही रावणाला वश झाला नाही. अंगदाची शिष्टाई सफल झाली नाही तरी रावणाला त्याच्या पराभवांची आणि इतरांच्या पराक्रमाची आठवण करून देऊन थोडा वेळ का होईना निष्प्रभ करण्याचं काम त्यांनी साधून घेतलं, एवढं मात्र खरं. अंगद शिष्टाई निष्फळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली. रामायणामध्ये इतर कांडांपेक्षा युद्धकांड जास्त मोठं आहे. या युद्धकांडामध्ये वर्णन मात्र सगळं कोणी कुणावरती, कशा प्रकारचे, किती बाण सोडले, कोणी कसल्या शस्त्राला कसल्या दगडाला धार लावली या प्रकारचं आहे. तसंच कोणाचं कोणाशी युद्ध झालं याचंही वर्णन आहे. मी ज्या रामायण ग्रंथांच्या आधारे हे प्रवचन करत आहे त्या पंडित सातवळेकरांच्या ग्रंथामध्ये या युद्धकांडाची समालोचना फारशी केलेली नाही. याचं कारण मी एकदा पंडितजींना विचारलं तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर असं दिलं की ऐतिहासिक आणि पौराणिक युद्धकलेचा विचार करून आधुनिक युद्धकलेत आणि शस्त्रास्त्र विद्येत पारंगत आहे अशा तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ही समालोचना करावी असा माझा विचार आहे. ती अद्यापपर्यंत प्रसिद्ध झाल्याचं माझ्या ऐकिवात नाही आहे. तेव्हा युद्धप्रसंगातल्या महत्त्वाच्या घटना तेवढ्याच आणि शस्त्रास्त्रांची आणि बाणांची वर्णनं न करता त्या महत्त्वाच्या घटना तेवढ्या मी आपल्यासमोर ठेवणार आहे. पहिलीच महत्त्वाची घटना अशी की युद्ध सुरू झाल्यानंतर रावणाने सबंध रामसैन्याला नागपाशाने बद्ध केलेलं आहे आणि त्रिजटेला सांगितलंय की सीतेला विमानात बसवून तिला रामाच्या सैन्याची ही अवस्था दाखव, म्हणजे मूर्छित झालेला राम मृत्युमुखी पडला आहे असं समजून ती निराश होईल. ज्याच्या आधारावरती माझा धिक्कार करते आहे तो जीवनाधारच नष्ट झालेला पाहून ती मला वश होईल.
रावणाच्या या हुकमाप्रमाणे त्रिजटेंनी विमानात बसवून सीतेला संपूर्ण रणांगण दाखवलंय. रामलक्ष्मणांना भूमिशयन केलेल्या स्थितीत पाहून सीता अत्यंत शोकाकुल झालेली आहे. तिच्या या शोकविव्हल स्थितीमध्ये तिचं सांत्वन करणारं दुसरं तिसरं कुणी नसून ही त्रिजटाच आहे. आपल्या लक्षात असेलच की ही त्रिजटा सीतेवर पहारा करणारी राक्षसी आहे आणि तीच त्रिजटा सीतेची जीवाभावाची सखी बनली आहे. प्रत्येक प्रसंगात तिने सीतेचा सांभाळ केलेला आहे असं आपल्याला दिसून येईल. हा बदल कशामुळे झाला? तर सीतेच्या सुस्वभावामुळे. परक्या शत्रूच्या राज्यात एका पहारेकरी राक्षसी स्त्रीला जीवाभावाची मैत्रीण बनवण्यासाठी केवढी सहृदयता आणि सृजनता सीतेच्या ठिकाणी असली पाहिजे ह्याची कल्पना आपण करू शकतो. या पुढील प्रसंगाकडे मला आग्रहाने आपलं लक्ष वेधून घ्यायचं आहे. रामचंद्रासारख्या पराक्रमी पुरुषाची सीता पत्नी आहे. आपल्या म्हणण्यात नेहमी असं असतं की समाजातील पुरुषांच्या ठिकाणी पौरुषाचा अभाव असल्यामुळे स्त्रियांचं अपहरण होतं. पण स्त्रियांच्या अपहरणाचे प्रसंग देवादिकांच्या वेळेपासून आजतागायत चालत आलेले आहेत, कारण हा एक फार मोठा वैचारिक संघर्ष आहे. तेव्हा सीतेचे अपहरण झाल्यानंतर रावणाच्या बंदीशाळेत ती सुरक्षित राहिली आहे याचं कारण ती सामर्थ्य संपन्न पुरुषाची पत्नी होती हेच नसून रावणाला असलेला शाप, सीतेची पतिनिष्ठा, निर्भय वृत्ती, सुस्वभाव ही सुद्धा कारण आहेत. रावणाला शाप होता की त्या स्त्रीची इच्छा नसताना जर तू परस्त्रीला स्पर्श केलास तर तुला मृत्यू ओढवेल, आणि त्या शापाला भिवून रावण हा राक्षस असूनही दूर राहत होता. शोकविव्हल अशा सीतेला त्रिजटा म्हणते, इतका शोक का करतेस? युद्धात असे प्रसंग येतातच. तू रामांच्याकडे जरा निरखून बघ तर खरी. त्यांच्या चेहऱ्यावर मृत्यू पावल्याची काही चिन्ह दिसत आहेत का? मृत व्यक्तीचा चेहरा काळवंडलेला दिसतो आणि रामाचं मुखमंडल टवटवीत दिसत आहे. त्यांचे हात पहा, त्यांची नखाग्र कशी आरक्त दिसत आहेत. म्हणजे मृत्यूची कोणतीच अवकळा त्यांच्या देहावरती नाही. यावरून श्रीराम मूर्छित झाले असावेत. तेव्हा शोक आवर आणि धीर धर. ही त्रिजटा प्रत्येक वेळी सीतेला धीर देत आलेली आहे. तसंच रावणाचेही सीतेने वश व्हावे म्हणून निरनिराळे उपाय चालू होते. एकदा सीतेची समजूत घालून तिला वश करून घेण्यासाठी त्यांनी मंदोदरीला सीतेकडे पाठवलं. वास्तविक सीतेची अभिलाषा धरण्यापासून मंदोदरी रावणाला परावृत्त करण्याचा परोपरीने प्रयत्न करत होती. पण आपल्या पतीला जिच्याबद्दल इच्छा उत्पन्न झाली आहे ती स्त्री आहे तरी कशी, ते विलोभनीय सौंदर्य आपणही एकदा अवलोकन करावं या इच्छेने ती सीतेकडे आली. सीतेबरोबर बोलताना मंदोदरी तिला म्हणते, सीते, तू फार मोठ्या ज्ञानी पुरुषाची पत्नी आहेस. तेव्हा हे जाणतच असशील की आपण सर्व एकाच परमात्म्याचे अंश आहोत. असं असताना तुला राम आणि रावण यात फरक का वाटावा? मंदोदरीचा हा प्रश्न बराच खोचक आणि सामान्य व्यक्तीला निरुत्तर करणारा आहे. पण सीतेचं असामान्य धैर्य, समयसूचकता आणि बुद्धिमत्ता यांनी मंदोदरीला चकित केलंय. क्षणाचाही विलंब न करता सीतेने प्रतिप्रश्न केला, मी ज्ञानी पुरुषाची पत्नी आहे, पण रावण प्रत्यक्ष तपस्वी आणि ज्ञानी पुरुष आहे, आणि असं असताना त्याला तुझ्यात आणि माझ्यात फरक का वाटतो? निरुत्तर झालेली मंदोदरी राजवाड्यामध्ये परत आली. सीतेला पतिनिष्ठेपासून परावृत्त करणं केवळ अशक्य गोष्ट आहे. प्रत्यक्ष विधाताही या बाबतीत तिच्या पुढे हार खाईल. परत आलेल्या मंदोदरीने रावणाला सांगितलं. म्हणजे शत्रुपत्नी मंदोदरी सीतेच्या पतिनिष्ठेची ग्वाही देते आहे आणि हीच सीतेच्या असामान्य व्यक्तिमत्वाची खूण आहे. यानंतर रावणाने सीतेला वश करण्याकरता एक अभिनव उपाय शोधून काढला. विद्युत जिव्ह नावाचा त्याचा एक मंत्री त्याला असा सल्ला देतोय, महाराज, आपण अनेक रूप उत्तम रीतीने घेऊ शकता, मग आपणच रामरूप घेऊन सीतेकडे का जात नाही? त्या उपायाने सीता नक्कीच वश होईल. मी जर रामरूप घेतलं तर मी रामस्वरूपी बनेन आणि मग सीता ही मला परस्त्री वाटणारच नाही. तेव्हा हा उपाय योग्य नाही. महाराज, मी उत्तमोत्तम चेहरे हुबेहूब बनवू शकतो. रावणाचा आणखी एक मंत्री म्हणाला, आपण रामाचं हुबेहूब शिर तयार करू, एक धनुष्यबाणही तयार करू त्याच्यासारखं. ते सीतेसमोर ठेवून तिला सांगू की सुवेलाचलावर आलेल्या रामावरती स्वारी करून मी त्याचा वध केल्यामुळे भयभीत झालेला सुग्रीव पळून गेलाय
आणि रामाच्या मृत्यूने दुःखित झालेला लक्ष्मण अयोध्येला निघून गेलाय. हा उपाय रावणाला एकदम पसंत पडला. त्याने तात्काळ तो अंमलात आणला. हुबेहूब रामासारखं शिर तयार करून ते एका तबकात घालून शेल्याने झाकून सीतेपुढे आणून ठेवलं. शेला बाजूला करून सेवकाने ते मस्तक सीतेला दाखवलं. त्याच्याकडे पाहताच क्षणभर तिला दुःखातिशयाने वेडावल्यासारखं झालं. काय हा भयंकर प्रसंग! हे रामाचं मस्तक असेल तर सीतेचेही जीवन संपलंच. पण निमिषभरामध्ये ती सावध होते. आपण यावर एकदम विश्वास ठेवायला नको असं तिला वाटतं. ती सावध चित्ताने नीट निरखून त्या मुखकमलाचं निरीक्षण करते. अगदी तंतोतंत श्रीरामाचेच मुखमंडल. सीता प्रयत्नपूर्वक पाहते. डोळ्यांच्या ठिकाणी तरी काही कृत्रिमता सापडेल, कारण ते काम फार कठीण काम आहे. पण तेही तिला खरेच भासतात. म्हणजे त्या काळामध्ये भारतामध्ये मूर्तिकला किती पराकोटीला पोचलेली होती याची आपल्याला कल्पना येईल. नेत्रांच्या ठिकाणी कृत्रिमता दिसत नाही असं पाहून सीतेने परीक्षेचा आणखी एक उपाय योजला. त्या शिराच्या मस्तकावर रामाच्या सारख्या जटा बांधलेल्या होत्या. त्यातले केस तिने वर उचलून पाहिले. कारण नैसर्गिक त्वचेवर केस असतील तर प्रत्येक केसाच्या मुळाशी रोमरंध्र असतं. कृत्रिम त्वचा गुळगुळीत असणार. या समजुतीने शरीरशास्त्राचं ज्ञान असणाऱ्या सीतेने एक एक केस उपटून पाहिला तर त्याच्या मुळाशी रंध्र आढळली. हताश होऊन सीता रावणाजवळ जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, हे तर माझ्या स्वामींचे प्रभू रामचंद्राचे शिर आहे. मी यांच्याबरोबर सहगमन करणार आहे. हे माझ्यापर्यंत तू ज्या अर्थी आणून दिला आहेस त्या अर्थी माझ्या सहगमनाची तयारी तू करून दे. माझा पिता जनक दूर राहिलाय, तेव्हा या प्रसंगी त्यांनी मला जे सहाय्य केलं असतं ते तू कर. जनकाच्या ठिकाणी आता तूच हो. रावणासारखा निष्ठुर आणि मानी दुष्ट राक्षस देखील सीतेच्या या उद्गारांनी खजील होऊन खाली मान घालून निघून गेला. राष्ट्रसेविका समिती स्त्रीच्या मनावर हेच संस्कार करते. स्त्रीचं शारीरिक सामर्थ्य कितीही कमी असलं तरी तिच्या वाणीत अलोट सामर्थ्य आहे. योग्य स्थळी प्रभावी रीतीने त्याचा उपयोग केला तर समाजाला ती वेगळं वळण लावू शकते. राष्ट्रसेविका समितीने आपल्यासमोर स्त्री जीवनाचे जे आदर्श ठेवले आहेत त्यापैकी अहिल्यादेवी होळकर यांचंही एक उदाहरण आहे. अनंत फंदी नावाच्या कवीची बरीच ख्याती अहिल्यादेवी होळकरांच्या कानावर आली होती. तेव्हा त्यांनी आपल्या दरबारात अनंत फंदींना पाचारण केलं. अनंत फंदींचं काव्य शृंगारिक लावणी पद्धतीचं होतं. अहल्यादेवींनी त्यांचं गायन ऐकलं आणि म्हणाल्या, कविराज, परमेश्वराने आपल्याला गोड आवाज आणि उत्कट प्रतिभेची देणगी दिली आहे. तिचा उपयोग आपण त्याचेच गुणगान करण्यासाठी का करत नाही? शृंगारिक काव्य गायनाने माणसांच्या विकारांना चेतवण्यापेक्षा त्यांच्या अंतःकरणातलं परमेश्वर जागृत करणारं काव्य जर कराल तर जन्माचं सार्थक होईल. साध्वी स्त्रीच्या अंतःकरणापासून निघालेल्या या उद्गारांनी अनंत फंदीला उपरती झाली. हातातला डफ त्यांनी मूठ मारून फोडून टाकला आणि देवीच्या चरणांची शपथ घेतली की यापुढे मी शृंगारिक काव्य करणार नाही. म्हणजे हा स्त्रीच्या वाणीचा प्रभाव आहे. आणि ही शक्ती कशामुळे निर्माण झाली? त्यागमय निर्लेप जीवनामुळेच. एकदा अहल्यादेवींच्या गुणगौरवपर एक ग्रंथ त्यांना अर्पण करण्यात आला. त्यांनी लेखकाचा यथोचित गौरव केला आणि दुसऱ्याच दिवशी तो ग्रंथ आपल्या हाताने नदीमध्ये विसर्जित केला. स्नानाला नदीवर जातेवेळी अहल्यादेवींनी मनोज्योतीवरती कर्तव्यशून्यतेची काजळी चढवणारा तो स्तुतिपर ग्रंथ आपल्याच हातांनी बुडवून टाकला. स्तुतिप्रिय तर देवही असतात, त्यांनाही तो लोक टाळता येत नाही. पण एका धनगराच्या पोटी जन्म घेतलेल्या अहल्यादेवींसारख्या एका सामान्य स्त्रीने इतकं असामान्य व्यक्तिमत्व प्राप्त करून घेतलं होतं आणि तिचाच आदर्श राष्ट्रसेविका समिती आपल्या सेविकांपुढे ठेवत असते. अशा आदर्श जीवनाच्या अभ्यासाने स्वतःचं जीवन संस्कारित करणं हेच राष्ट्रीय सेविका समितीचं शिक्षण आहे. आपण आपल्या पुन्हा मूळ विषयाकडे वळूया. सीतेच्या उद्गारांनी खजील झालेला रावण तिथून निघून आपल्या राजवाड्यामध्ये आला आणि पुन्हा रामाबरोबर करायच्या युद्धासंबंधी आपले बंधू आणि मंत्र्यांसोबत खलबत चालवली. दुसऱ्या दिवशी युद्धामध्ये रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा मारला गेला.
तो शरीराने अतिशय धिप्पाड आणि मोठा पराक्रमी होता. रावणाचा धाकटा भाऊ विभीषण शांत स्वभावाचा आणि न्यायी वृत्तीचा होता. तो रामाच्या पक्षाला येऊन मिळाला होता. वास्तविक त्याचं रावणावरती फार प्रेम होतं, पण त्यांनी वेळोवेळी दिलेला सल्ला रावणाने कधीच मानला नव्हता. उलट भर सभेमध्ये त्याची निर्भत्सना केली होती. त्यामुळे वैतागून तो रामाकडे आला. रावणाचा मुलगा इंद्रजित हा महाबलाढ्य योद्धा होता. स्वतःच्या निकुंभिला नगरीमध्ये त्याचं वास्तव्य होतं. तो देवीचा निस्सीम उपासक होता आणि अथर्व वेदातल्या तंत्रांप्रमाणे जारण मारणाच्या काही सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी तो देवीच्या देवळामध्ये अनुष्ठानास बसला होता. लक्ष्मणाला या गोष्टीची खबर मिळताच इंद्रजिताचं अनुष्ठान संपण्यापूर्वीच त्याच्याशी युद्ध करावं या हेतूने लक्ष्मण आणि हनुमान तिथे आले. त्यांचे आणि इंद्रजिताचे भयंकर युद्ध होऊन इंद्रजित त्यात मारला गेला. महापराक्रमी वीरपुत्राचा मृत्यू झाल्यामुळे रावण दुःख संतापाने वेडापिसा झाला. तो रणांगणात येऊन फार त्वेषाने लढायला लागला. त्याचा सासरा जो मयदैत्य, त्यांनी रावणाला अमोघशी शक्ती दिली होती. रावणाने आजवर त्याचा उपयोग केला नव्हता. आज मात्र स्वतःच्या वीरपुत्राच्या मृत्यूला कारण झालेल्या लक्ष्मणावर त्याने तिचा प्रयोग केला आणि लक्ष्मण धाडकन मूर्छित होऊन पडला. लक्ष्मण पडलेला पाहताच रामाच्या हृदयावर जणू वज्राघात झाला. अत्यंत व्याकुळ होऊन ते लक्ष्मणाजवळ येऊन शोक करू लागले. ते म्हणाले, केवळ माझ्यावरील प्रेमाखातर हा कोवळा तरुण आपली प्रेमळ माता आणि सुंदर पत्नी यांना सोडून माझ्यासोबत वनात आला. याला जर इथे मृत्यू आला तर मला अयोध्येत परत जाण्याचं काहीच कारण नाही. या ठिकाणी रामाचं सांत्वन सुषेण नावाचा वानर करतोय. आपल्याला असं वाटतं की लढाईला निघालेल्या सैन्याबरोबर वैद्यकीय पथके असावीत ही कल्पना अलीकडचीच आहे की काय, पण रामायण कालात देखील ती अस्तित्वात दिसते. कारण रामाचं सांत्वन करणारा सुषेण एक निष्णात वैद्य आहे. तो मुद्दाम सैन्याबरोबर आलाय आणि तो रामाला म्हणतोय, रामा, आपण असे किंकर्तव्य मूढ होऊन शोक करू नका. लक्ष्मणाला केवळ मूर्छा आली आहे आणि मला त्यावरचे उपायही माहीत आहेत. द्रोणागिरी पर्वतावरून हनुमंताने एक संजीवनी वनस्पती आणली आहे असं आपण इतर रामायणामधनं वाचतो. पण वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की मारुतीने 4 वनस्पती आणल्या: संजीवनी, विशल्यकरणी, सुवर्णकरणी आणि संधानी. यातली संजीवनी वनस्पतीच्या रसाने मूर्छा नाहीशी होते. विशल्यकरणीच्या रसाने शरीरातल्या रसाने शरीरात गेलेले बाणाचे टोक अगर इतर शस्त्रांचे अवशेष बाहेर पडतात. सुवर्णकर्णी आणि संधानीच्या रसाने जखमा लवकर भरून येतात. अशा तऱ्हेने 4ही वनस्पतींचं वर्णन केलेलं आहे. सुषेण म्हणतोय की या वनस्पतींचा रस उत्तम प्रकारे निघावा याकरता त्या सूर्योदयापूर्वी आणल्या गेल्या पाहिजेत. औदुंबराच्या झाडाचाही आपल्याला असाच अनुभव आहे. सूर्योदयानंतर त्याचा चीक काढू म्हटलं तर निघत नाही. हनुमंत हा अति वेगवान आणि बुद्धिमान, त्यामुळे या कामगिरीवर त्यालाच पाठवलं. तो द्रोणागिरीवरती पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली आणि मग अर्थातच वनस्पती ओळखून काढणं अशक्य झालं. सूर्योदयानंतर त्या काढाव्यात तर त्या वेळेच्या आत त्या तिथे पोचायला हव्यात ना. मग हनुमंतानी निर्णय घेतला आणि ज्या बाजूचं वर्णन सुषेणाने केलं होतं तो द्रोणागिरीचा भागच त्यांनी आपल्या सामर्थ्याने उखडून आणला. सुषेणाने वनस्पतींचे रस काढून उपचार केल्यानंतर लक्ष्मण शुद्धीवर आला. इतकंच नाही तर एखादा मनुष्य झोप संपून जसा ताजातवाना होतो तसा तो तरतरीत झाला. रामांना अतिशय आनंद झाला. हनुमंतावर आधीच त्याची फार मर्जी बसली होती, आता तर त्यांना तो फार प्रिय झाला. दुसऱ्या दिवशी लक्ष्मणाला जिवंत राहिलेला पाहून रावणाला अतिशय क्रोध आला आणि तो स्वतः युद्ध करायला आला. रामायणामध्ये रावणाच्या परिवाराचं जे वर्णन केलेलं आहे ते ऐकलं तर आज आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसेल. 1 लक्ष रावणाचे मुलगे आणि 1.25 लक्ष म्हणे त्याचे नातू, म्हणजे आजच्या छोट्या शहराची लोकवस्तीच झाली की. रावणाचं बरंचसं सैन्य आणि त्याचे मुलगे, नातू, मंत्री, बंधू हे रणांगणामध्ये मारल्या गेल्यामुळे रावण फार चिडलेला होता. अत्यंत निकराचं युद्ध तो करत होता. रामही आपलं कौशल्य पणास लावून शरसंधान करत होते. पण रावणाला जखमा होण्यापलीकडे त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. युद्ध निकाली लागत नव्हतं. दुसरी गोष्ट अशी की तो धर्मयुद्धाचा काल असूनही राम जमिनीवरून आणि रावण रथातनं लढत होते. पहिले 5-7 दिवस असं युद्ध झालं आणि 8व्या दिवशी रावण अगदी थकला होता.
एखाद्या साध्या बाणानेही त्याचं वध करणं शक्य होतं. त्यावेळी श्रीरामांनी त्याला सोडून दिलं. ते म्हणाले, आज तू फार दमला आहेस. अशा स्थितीत मी तुझा वध केला तर ते माझ्या पराक्रमाला शोभून दिसणार नाही. तेव्हा जा, आजची रात्र आपल्या मुला माणसात आनंदाने व्यतीत कर. काही खाण्यापिण्याची इच्छा असेल तर ती पुरी करून घे आणि उद्या ताजातवाना होऊन युद्धासाठी सामोरा ये. या प्रसंगानंतर दुसऱ्या दिवशी रामचंद्रांकडे एक रथ आलाय. हा रथ प्रत्यक्ष इंद्रानी आपल्या मातली नावाच्या सारथ्याला बरोबर देऊन पाठवलाय. देवसुद्धा प्रबलांना सहाय्य करतात, दुर्बलांना नाही. जोपर्यंत राम रावणाचा पराभव करू शकतात हे सिद्ध झालं नाही तोपर्यंत कोणत्याही देवांनी रामाला सहाय्य केलेलं नाही. रामाचा पराक्रम पाहून महेंद्राने आपला रथ पाठवला आहे त्याचंच द्योतक. राम रावणाच्या युद्धाची वर्णनं पुष्कळदा चमत्कृतीयुक्त कल्पनांनी नटलेली आणि सुरस आढळतात. एक उदाहरण पहा. राम रावण युद्ध चालू असताना रामांच्या 2 हातांचा संवाद का वाद चालला होता. डावा हात उजव्याला म्हणतो, धार्मिक कृत्य करायच्या वेळी, श्रेय घेण्याच्या वेळी तू नेहमी पुढे, आणि आज युद्धाचा प्रसंग येताच आपण मागे राहून मला पुढे करतोयस. खासा न्याय आहे तुझा. कारण धनुष्याला प्रत्यंचा लावल्यावरती डावा हात पुढे आणि उजवा हात मागे असतो. मग उजवा म्हणतो, अरे मला रामांचा काही खाजगी सल्ला घ्यायचा आहे म्हणून मी मागे झालोय. आताच बरी तुला कानगोष्टी करायला सवड मिळाली. हीच वेळ आहे. कारण समोर उभा असलेला रावण 10 तोंडांचा असल्यामुळे मला रामांना विचारायचंय की एकाच बाणाने त्याची 10 तोंड उडवायची का प्रत्येकाकरता एक एक बाण काढायचा. युद्धाच्या वेळेचं हे असं कविकल्पित वर्णन पाहूया. रामांनी कितीही बाण मारले तरी रावण मरेना. कारण इतर शरीरावर सर्व ठिकाणी बाण लागतात पण वक्षस्थलावरती बाण लागेना. आता राम म्हणजे साक्षात परब्रह्म. मग त्यांना हे कळत नव्हतं का? कळत होतंच. पण रावणाच्या हृदयात सीता असल्यामुळे ते बाण मारत नव्हते. मग रावण मरणार नाही तर काय? कवीचं म्हणणं रावण मरणारच. पण जेव्हा शरीर बाणांनी जर्जर होईल तेव्हा त्याचं सीतेचं ध्यान सुटेल आणि मग राम त्याच्या वक्षस्थळावरती बाण मारेल. आणि खरंच आहे, मरणप्राय यातना देहाला होऊ लागल्या की इतर विषयांवरचं लक्ष उडून जातं. राम रावण युद्धाचे वाल्मिकींनी फार सुरेख वर्णन केले. अगदी साधी पण समर्पक उपमा त्यांनी योजली आहे. एवढा एकबाणी राम, पण त्याच्या दृष्टीने रावणावर काहीच परिणाम होईना. वाल्मिकी म्हणतात, वर्षा ऋतूत पावसाच्या सरीवर सरी कोसळत असताना एखादा उन्मत्त वृषभ जसा त्या जलधारांनी मस्तक खाली न करता उलट मान उंचावून मस्तकावर त्या झेलीत असतो, तसा रावण रामाच्या शरवृष्टीसमोर निश्चल उभा आहे. त्यामुळे राम थोडे सचिंत झाले. यावेळी रामाच्या सहाय्याला अगस्ती ऋषी रणांगणावर आले. ते म्हणतात, रामा, माझ्या आश्रमात आल्यावेळी मी तुला जो रावणवधासाठी संकल्प सोडलेला बाण दिला होता त्याचं तुला विस्मरण झालेलं दिसतंय. या निशाचराचा वध संध्या समयाला सुलभ असतो. एकदा असा तुला तो सापडलेला असताना तू त्याला सोडून दिलंस. आता मात्र संध्या समय झालेला आहे. तो संकल्पित बाण काढ आणि या वेळेला तो आपलं काम अचूक पार पाडेल. अगस्तींच्या सांगण्याप्रमाणे रामांनी केलं. तो अतुलनीय प्रभावी बाण रावणाचं वक्षस्थल भेदून गेला आणि रावणाने धारातीर्थी देह ठेवला. देवांना, मानवांना, वानरांना सगळ्यांनाच आनंद झाला. कारण आसुरी प्रवृत्तीचा आधारस्तंभच ढासळून पडला होता. रामावर अभिनंदनाचा वर्षाव झाला, पुष्पवृष्टी झाली. आपणही रामाचा जय जयकार करूया. तुम्ही म्हणाल, हजारो वर्षापूर्वी रामाने जय मिळवला, त्याबद्दल आज जय जयकार कशाला? पण आपल्याही अंतःकरणामध्ये सतत राम रावण युद्ध चाललेलं असतं. त्यात नेहमी रावणाचाच जय होतो. सत्प्रवृत्तींवर असत्प्रवृत्ती सारखा विजय मिळवत असते. तसं नसतं तर समाजाचं चित्र आज दिसतंय त्याहून फार वेगळं दिसलं असतं. म्हणूनच या रामकथा श्रवणाच्या निमित्ताने आपण रामाचा जय जयकार करून त्यांच्याजवळ आशीर्वाद मागूया की आमच्या मनातल्या रावणाचा निःपात करण्याचं सामर्थ्य दे. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला ही प्रवचन मला आवडत असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. जय जय रघुवीर समर्थ.